दिवाळी आली की कपडे खरेदीला गर्दी होतेच, पण त्याबरोबरच परंपरेनुसार लोक सोनं चांदी पण घेत असतात। आज धनत्रयोदशीच्या निमित्तानं तसंच काहीसं चित्र पुण्यातल्या रांका ज्वेलर्समध्ये दिसून आलं। यावर्षी सगळ्यात जास्त नफा लोकांना झालाय तो म्हणजे चांदीच्या खरेदीतनं। सोन्याचा दर देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढतोच आहे, तरी सुद्धा लोकांनी सराफा दुकानात मोठी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। आणि याच संदर्भात रांका ज्वेलर्सचे वस्तुपाल रांका यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। आज धनत्रयोदशी आहे आणि या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदीची वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक बाजारपेठांमध्ये आणि अनेक ज्वेलर्स दुकानांमध्ये आपल्याला मोठ्या संख्येने गर्दी झालेली पाहायला मिळते। आता आपण पुण्यातल्या रांका ज्वेलर्स मध्ये आहोत आणि इथे पाहतोय की चांदी खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे। या शुभ मुहूर्तावर अगदी जितकं कमी सोनं प्रत्येकाला जमेल ते घेत असतात, जितकं जास्त सोनं घेता येईल ते घेत असतात आणि त्याच सोन्या चांदीची खरेदी आज आपल्याला बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते। आज धनत्रयोदशी आहे, तर काय वातावरण आहे म्हणजे तुमच्या या रांका ज्वेलर्स मध्ये? उत्साह नागरिकांचा दिसतोय, गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, जरी सोन्या चांदीचे भाव वाढत असले तरी। भयंकर उत्साह आहे, फक्त उत्साह नाहीये, मी म्हणतो भयंकर उत्साह आहे। कारण उत्साह गेले 1 महिन्यापासून आम्ही पाहतोय। घटस्थापनाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत जवळजवळ चांदीमध्ये 40 ते 50 हजार रुपयाची वाढ झालेली आहे आणि सोन्यामध्ये 25 हजार रुपयाची वाढ झालेली आहे। हे लास्ट 25 दिवसाचा हा परिणाम आहे आणि हे थांबतच नाहीये। म्हणून हा उत्साह जसे जसे रेट वाढतात तसं तसं उत्साह वाढतोय। कारण लोकांना असं वाटतंय की आम्ही रेट मिस करू, ते फोमो जे म्हणतो ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, ते रेट कमी रेटमध्ये सोनं चांदी घ्यायचा जो फोमो आहे ते लोकांना झालेला आहे। त्याच्यामुळे हा वाढतच राहणार आहे आणि आम्ही अशी पुढे मला असं वाटतंय की डिसेंबर पर्यंत सोनं 1.5 लाख रुपये होईल आणि चांदी जवळजवळ 2 लाख पर्यंत, 2.25 लाखापर्यंत जाईल। आजचा या शुभ मुहूर्ताचा दिवस या सगळ्यांनी साधलेला आहे आणि संपूर्ण बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।